आय नो, मला माहिती यावेळेस व्हिडिओ लेट झाली आहे, पण यावेळेस व्हिडिओ लेट होण्याच्या मागचं कारण खूप मोठं आहे. जर जंगलामध्ये मी या प्राण्यांचा शोध घेण्यासाठी गेलो होतो ना, तर जंगलामध्ये यांचा शोध घेता घेता आणि यांच्याबद्दल माहिती गोळा करता करता माझ्या मेंदूला जुलाब झाले आणि मी तिथेच चक्कर येऊन पडलो. सुबह 8:30 बजे. अरे कुठे मेले सगळे? आहे का कोण नाही इथं? मला नाही राहायचं ब्रो इथं, सगळे फेक आहे रे इथं. पाक पाक फेक कोणाला बोलला रे पेडा कांड्या? तुला नाही बोललो ब्रो, तू मनावर नको घेऊ रे. त्याचं सोड, तो येईल कामा रातच्या बिर्याणीला आपल्याला. अरे पण मी व्हेजिटेरियन आहे ना, माझं काय? अरे आपला कोंबडा व्हेजिटेरियनच आहे. बिग बॉस मध्ये सगळे फेक आहे ब्रो, फेक. बया हे येडे घाबरू सगळ्यांना फेक बोलतोय. ऐका. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओचं थंबनेल पाहून तुम्हाला तर समजलंच असेल की आज व्हिडिओ कोणावर आहे आणि कशाची आहे. ते म्हणजे बिग बॉस. भगदड़ हो रही थी, बच्चे मर रहे थे, लोग मेरे को पहचान गए थे, मुझे आवाज लगा रहे थे कि दान्या बचा लो, उन्हें पता है कि मैं सबकी हेल्प करती हूँ. आता तुम्हाला वाटलं असेल हा एडा मोंगाड्या बिग बॉसचं नाव सांगून हे काय दाखवतोय. औषध दाखवणारच ना. हा पूर्ण बिग बॉस फक्त एकाच व्यक्तीवर चालू आहे आणि ती महान व्यक्ती म्हणजे मैं कि जब मेरे बच्चे होंगे तो जैसे मुझे बहुत लग्जरी का शौक है. हाँ. तो मैं जैसे मेरे पीएसओ है तो मेरे बच्चे पैदा होंगे उनके भी एक पीएसओ ड्राइवर रख दूंगी. तो अब सपोज मेरे बच्चे सो के उठे, फिर उनको बेडरूम से किचन तक जाना है, तो वो अपने पास वाली बेल दबाएंगे, फिर उनके लिए छोटी छोटी कार आएंगी रिमोट कंट्रोल. हाँ. वो उस कार में कूद जाएंगे और एक ड्राइवर रिमोट कंट्रोल से गाड़ी चलाएगा कि वो बेडरूम से किचन तक जा रहे हैं, तो उनके पास उनका पर्सनल ड्राइवर और गाड़ी रहेगा. उनकी पर्सनल माँ होगी, उनके पास नहीं होगी कुछ करने के लिए. आणि मी तुम्हाला सांगू का, मी यावेळेस बिग बॉस बघतच नाहीये. औषध बघण्यासारखं आहेच नाही ना काही. त्याच्यामध्ये फक्त दाखवलं जाते तर तान्या मित्तलचं घर, तान्या मित्तलची फॅक्टरी आणि तान्या मित्तलच्या साड्या. आणि तुम्हाला एक सांगतो, जेवढी आतुरता लोकांना या सीझनचा विनर बघायची नाहीये ना, तेवढी आतुरता लोकांना या तान्या मित्तलचं घर बघायची. अंबानीचं घर तर फक्त नावाला आहे हो, पण खरं आलिशान घर तर तान्या मॅडमचं आहे. अंबानीचं घर सुरू होतात संपून जातं, पण मॅडमचं तसं नाहीये. एकदा मॅडमचं घर जर सुरू झालं तर संपायचं नावच घेत नाही, डायरेक्ट टॉपचा विषय. या मॅडमच्या घरात तिला एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते की ज्या वेळेस सकाळी ही उठती ना, तर हिला उठायच्या वेळेस हा कोंबडा नाही लागत, हिला मोर पकडून आणला जातो आणि त्या मोराला पिसाळा फुलवायला लावतात. तो मोर ज्या टायमाला नचरे मोरा गाण्यावर ज्या टायमाला डान्स करतो त्या टायमाला या मॅडमची सकाळ होती. आणि या मॅडमनी त्या सूर्याला 150 रुपये रोजानी कामाला लावलं. ज्या टायमाला मॅडम सकाळी उठतात आणि आपल्या घराचा बाल्कनीचा पडदा उघडतात त्या टायमाला आपला सूर्यभाऊ मॅडमला सन किसली देतो आणि त्या टायमाला मॅडमची पुढच्या वाटचालीची सुरुवात होती. मॅडमला सकाळी सकाळी उठल्यावर किचन मधून हॉलमध्ये जायला एक गाडी, त्यानंतर हॉलमधून किचन मध्ये जायला एक गाडी आणि किचन मधून वापस बेडरूम मध्ये यायला एक गाडी आणि त्यानंतर बेडरूम मधून बाथरूम मध्ये जायला एक गाडी. नॉर्मल माणूस आंघोळ कशी करतो? माझा नॉर्मल माणूस आंघोळ हा पाच साबण वगैरे घासून करतो, पण मॅडमची आंघोळ तशी नाहीये, व्हीआयपी ट्रीटमेंट. अरे मग तुझ्याकडे एवढा आहे तर मग तू बिग बॉस सारख्या छोट्या घरामध्ये आली कशाला? लोकांना संस्कृती शिकवायच्या नादात या मॅडम स्वतःच आपली संस्कृती विसरत चाललेल्या आहे. आता ही रील बघून लोकांना वाटेल की नाही 2025 चालू आहे, मॉडर्न जमाना आहे. अहो मग जर मॉडर्न जमाना आहे तर मग तुम्ही संस्कृतीच्या नावावर प्रेम कशाला खाताय? आता ही बाई त्यांना सांगते की मी इतना खुल के तो कभी रही ही नहीं, मुझे इसकी तो आदत ही नहीं है. तो साड़ी भी मैं अंदर पहन रही हूँ बाथरूम में. मैंने तो मुझे बोला कि बाहर आके पहन लो, पर मतलब मैं इतना खुल के कभी रही नहीं हूँ ना. क्या बोला तूने? अरे मग आम्ही काय गावात जाऊन कपडे बदलतो का बाई? आणि ही बाई या सगळ्या गोष्टी याच्यासाठी करते कारण बाकीचे दिवस मॅडम इंस्टाग्रामवर कपडे बदलतात. आणि भाई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, एवढी जबरदस्त फेकते ना ही ज्या टायमाला चालते, हिचं असं म्हणणं आहे की हिच्या आजूबाजूला 150 बॉडीगार्ड असतात. सुना है कल मौनी अमावस्या पे प्रयागराज में बहुत भीड़ है. पीछे लेना जी सर. आणि मी तुम्हाला सांगू का, या मॅडमची चुकी नाही, चुकी आपली आहे, आपण ऐकण्यात चुकी करतो. या मॅडम 150 बॉडीगार्ड नाही, 150 रुपये रोजाने 2 बॉडीगार्ड म्हटले असेल. हा असंच काहीतरी असेल. ये सब क्या देखना पड़ रहा है?
अच्छा है मैं अंधा हूं। ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, बॉडीगार्ड वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर एक असा मुद्दा येतो की या मॅडमचं म्हणणं असं आहे बिग बॉसच्या घरामध्ये की सगळ्यांनी मला बॉस म्हणावं. घर वाले भी बॉस, हाँ मेरा छोटा भाई भी बॉस बोलता है, यू लाइक इट, आई लव इट. आणि या सगळ्या गोष्टीवरून एकच गोष्ट क्लिअर होती की ह्या बाईला नावाने हाक मारलेलं आवडत नाही. आणि साधारण माणसासाठी 2 टाइमचं खाणं आणि राहणं या गोष्टी स्ट्रगल असतात. पण मॅडमचं सध्या बिग बॉस मध्ये राहणं स्ट्रगल आहे, सकाळी उठल्यावर बाथरूमला जाणं स्ट्रगल आहे, त्याच्यानंतर स्वतःचं अंथरून उचलणं स्ट्रगल आहे. आणि हिचं असं म्हणणं आहे की हिच्या घरच्यांसाठी सुद्धा मी या गोष्टी करते, तर या गोष्टी सुद्धा स्ट्रगल आहे. पुट टू टेस्ट ना, और फिर मतलब वो मेरे को लगता है उन्हें तो बहुत ही बुरा लग रहा होगा मुझे ऐसे झाड़ू पोछा और ये सब करते, वो तो बहुत ही झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती. झाडू पोचा मारणं जर स्ट्रगल जर असेल ना तर तुम्ही एकदा आमच्या घरात येऊन बघा. मी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले मी माझ्या गोधड्या आवरतो, त्याच्यानंतर मी घराला झाडू मारतो, पोचा करतो, भांडे धुतो. आणि चुकून बुकून मी एखाद्या दिवशी जर केल्या नाही ना या गोष्टी, तर त्या दिवशी माझी मला झाडू खाली मारती. हा आमच्या घरचा स्ट्रगल आहे. पीनट्स है, बाहर हो सकता है शाहरुख खान आपको देख के इंस्पायर, बाहर हो सकता है शाहरुख खान आपको देख के इंस्पायर हो. वाह दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी. शाहरुख खान त्याचे काम धंदे सोडून, त्याला भेटलेला नॅशनल अवॉर्ड त्याचा आनंद सोडून, त्याच्या पोराच्या पोलीस स्टेशनच्या केसेस सोडून, अगं बाई तुझ्याकडे कशाला लक्ष देईल तो? मेरा मुंह से निकल गई. शाहरुख खान लक्ष देईल. वा, त्या बिग बॉसला म्हणा जेवणामध्ये भात खाणं कमी कर आणि भात खाऊन झोपत नको जाऊ. तुझ्या टायमाला भात खाऊन झोपतो त्या टायमाला या बाया किचन मध्ये जात्या आणि किचन मध्ये ना गांजा पिऊन आहे ना या अशा एडे काही पण अशा बरतुळू राहिल्या. शाहरुख खान पर्यंत अरे तुम्ही आता फक्त बिग बॉस मध्येच आले. तर चला मित्रांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्याला लवकर 10K 10K 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला कशावर पाहिजे ते सांगा. मी जास्त बिग बॉस बघत नाही त्यामुळं व्हिडिओ मोठी नाहीये, पण आता काय करता, तुमची पेशकश असते त्याच्यामुळे आम्हाला कामं करावंच लागतं. आणि आम्ही जर तुमच्या सांगण्यावरून जर व्हिडिओ बनवत असेल तर तुमचं लाईक करणं, कमेंट करणं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं काम आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर प्रेम द्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.